कधी अथांग समुद्र तर कधी किनाऱ्याला गवसणी घालणार हे आभाळ. पण या दोघांच्या मध्ये कुठेतरी विसावले आपल्या हक्काचं एक गाव, अलिबाग. वरतून पाहताना हे शहर नुसतं जमिनीचा तुकडा वाटत नाही, तर एक जिवंत भावना वाटते. इतिहासाला साक्ष देणारे ते किल्ले, माडांच्या झावळातून गाणारं ते संगीत आणि घाईघाईने घराकडे परतणारी ती माणसं, इथे प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच शांतता नांदते. दिवस मावळतीला जातो तसं या शहराचं रूपडं बदलतं. किनारपट्टीवर पहुडली ही माडांची झाडं, थुई नाचणारं पाणी आणि अथांग पसरलेली ही वाळू. अलिबागची ही संध्याकाळ नुसती पाहायची नसते, तर ती अनुभवायची असते. ही सोनेरी सांजवेळ, ही घराकडे जाणारी पावलं आणि मावळत्या सूर्याच्या रंगात नाव निघणारे हे शहर. उंचावरून पाहताना असं वाटतं की जणू निसर्गाने स्वतःच्या कॅनव्हासवर रंगाची उधळण केलेली आहे. दिवस संपतो पण इथली अनुभूती कधी संपत नाही. वारा गुणगुणतोय, लाटा गात आहेत आणि हे शहर हळूच चांदण्याच्या डुलईत झोपायला निघाले. लाटांच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला हा ऐतिहासिक कुलाबा किल्ला जणू अलिबागच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतोय. समुद्राच्या या अथांग पसाऱ्यात अस्ताला जाणारा हा सूर्य आणि हा किल्ला, हे दृश्य मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. अलिबाग नुसतं नाव नाही, तर सुखाची एक संत लहर आहे. हे फक्त एक ठिकाण नाही, ते मनात जपून ठेवलेली एक हवीशी सांज वेळ आहे. वर आभाळातून पाहताना जग किती शांत वाटतं ना. खाली ते अथांग पसरलेला सागर आणि त्याला साथ घालणारी ही अलिबागची भूमी. समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्याला येऊन मिळतात, तशाच मनाचा एक कोपरा इथे येऊन शांत होतो. शहराचे दिवे आता हळूहळू उजळू लागलेत, जणू अलिबाग रात्रीच्या स्वागतासाठी नाट्य. शहरी गजबजाट आणि निसर्गाचा हा सुंदर संगम अलिबागला खास बनवतो. इथली प्रत्येक गल्ली, प्रत्येक कोपरा हा संध्याकाळीत एका वेगळ्या रंगात न्हाऊन निघतो. धावपळीच्या आयुष्यात मनाला विसावं देणारं हक्काचं ठिकाण. निसर्गाचं हे देखणं रूप पाहायला एकदा तरी अलिबागला यावंच लागेल. चला तर मग, कधी येताय अलिबागला?